ज्याने स्वतःला कॅप्टन गुरु आणि चमत्कार करणारा व्यक्ती म्हणून लोकांसमोर उभा केलं. पण जसा तपास पुढे गेला, तसं त्याच्या भोवतीचं रहस्य उलगडत गेलं आणि समोर आलं एक धक्कादायक जाळं. महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, मानसिक छळ आणि प्रभावशाली लोकांशी संबंध. स्वयंघोषित कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा भोंदो अशोक खरात प्रकरण सध्या राज्यातील सर्वच भागामध्ये चर्चेत आहे आणि धक्कादायक प्रकरणापैकी एक बनला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे इतके गुंतागुंतीचे आहेत की तपास यंत्रणाही प्रत्येक दिवशी नवे खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात नावाचा हा व्यक्ती स्वतःला आध्यात्मिक मार्गदर्शक, गुरु, समस्या सोडवणारा म्हणून लोकांमध्ये ओळख निर्माण करत होता. अनेक लोक त्याच्याकडे वैयक्तिक अडचणी, कौटुंबिक समस्या, आर्थिक प्रश्न आणि आरोग्याशी संबंधित अडचणी घेऊन जात होते. पण मदत करणाऱ्यांच्या नावाखाली त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप समोर आले आहे. काही महिलांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे की विश्वास संपादन करून, मानसिक दबाव निर्माण करून आणि भीती दाखवून त्याच्यावर अत्याचार करण्यात आला. काही ठिकाणी पैशाच्याही उधळपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे अशोक खरात विरोधात एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक म्हणजेच एस-आय-टी कडून सखोल चौकशी सुरू आहे. सध्या अशोक खरात तुरुंगात असून रोज त्याची चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. सूत्रांकडून सांगितलं जात आहे की काही प्रकरणामध्ये त्यांनी प्रभावशाली व्यक्तींसोबत संबंध असल्याचा दावा करून लोकांचा विश्वास जिंकला आणि त्यातूनच स्वतःचा प्रभाव वाढवला असंही तपासात समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणाला आणखी एक मोठा ट्विस्ट मिळाला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार एस-आय-टी कडे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीडमधून एका व्यक्तीकडून ही तक्रार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे ही तक्रार बोंदो अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या तक्रारीमागे नेमकं सत्य काय आहे याची पडताळणी एस-आय-टी कडून केली जाणार आहे. काही जणांनी ही तक्रार खोडसाळपणामुळे करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे, तर काही जण या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर मोठ्या राजकीय चर्चा समोर आल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही व्हिडिओमध्ये त्या अशोक खरातच्या पाद्यपूजा करत असल्याचं दिसत आहे. एवढंच नव्हे, तर अशोक खरातच्या ट्रस्टवर त्या ट्रस्टी असल्याची माहितीही समोर आली होती. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या वाढत्या वादामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतरही टीका सुरूच राहिल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. दरम्यान या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा कोणही समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून अशोक खरातच्या 3 बँक खात्यावर कारवाई करण्यात आली असून ती खाते सील करण्यात आली आहेत. तसंच फरार असलेल्या त्याची पत्नी कल्पना खरात हिचे एक बँक खाते देखील ईडीकडून गोठवण्यात आलं आहे. या खात्यामधील गेल्या 3 वर्षापासून व्यवहाराची तपासणी करण्यात येत आहे. या व्यवहारामधून मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एस-आय-टी सोबतच्या ईडी कडून देखील या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात सध्या अनेक तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. या प्रकरणात पुढील काही दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे आणि सत्य नेमकं काय आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.